टाका सर्वांनी. ओके, बर. ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे. ओके, बाकी कोणाचे आहेत मग? फ्रायडे आणि मंडे. ओके, फ्रायडे शर्वरी टाकत जाईल. ठीक आहे. ओके, सेंड करा मला फ्रायडे शर्वरी. ठीक आहे, आता नेक्स्ट वीक पासून. आणि मंडेला कोण असतं? सॅटरडे आता लेक्चर ठेवले ना आपण, काय एक्झाम ठेवली ना, सॅटरडे पूर्ण ऑफ असणार. आता सॅटरडेला पूर्ण ऑफ असणार, संडेला एक्झाम असणार आणि सॅटरडेला तुमचे बायोची एक्झाम असेल. बायोचे चॅप्टर सांगितलेत का? कमने सरला विचारा जर बायोचा चॅप्टर माहिती नसेल तर. ओके, सॅटरडे पूर्ण ऑफ. ओके, चलो ठीक आहे. 2 चॅप्टर आहेत, फिजिक्सचे 2 चॅप्टर चालू आहेत. ठीक आहे, पाटील सरांचा जो चॅप्टर आहे तो एक्झामला जिथपर्यंत शिकवला तिथपर्यंत असणार, आपला जिथपर्यंत झाला तिथपर्यंत असणार. उद्या बायोचं चॅप्टर असणार. आणि अजून एक गोष्ट की कालचं लेक्चर युट्यूब वरती अपलोड करायचं राहिलं होतं. म्हणजे अपलोड केलं होतं, ग्रुपवरती टाकलं नाही अपलोड करून पण. सो थोडस ते ग्रुपवरती टाकायचं राहतंय, त्याच्यामुळे जर रेकॉर्डिंग कोणी पाहत असेल तर वेळोवेळी म्हणजे चॅनल जे आहेत आपले त्याच्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. तुम्ही तिथे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, अपलोड झालं की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. ठीक आहे, ओके चलो. सो आन्सर्स आर पहा, आजचे आन्सर काय आहेत ते पहा, लक्षात घ्या. Okay, the answers are B, B, A, B, A. Right? Okay, so check with that. पहा कुठे मार्क आलेले आहेत, कुठे काय मिस्टेक झालेली आहे. ओके, व्हेरी गुड. चलो स्टार्ट करते हैं आज का लेक्चर. पहा, लक्ष द्या. कंपल्सरी सोडवत आहात असं अजून करतोय. दररोजच्या दररोज कृपया करून सोडवत राहा. जे काय तुमचे दररोज 20 प्रॉब्लेम, 30 प्रॉब्लेम, 5 प्रॉब्लेम, 10 प्रॉब्लेम, जे काय आहे दररोजच्या दररोज खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. सो पहा, आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ही जी प्रॉपर्टी आहे ओस्टेडने डिस्कवर केलेली होती 1820 मध्ये. त्याच्यामध्ये बायोट सेवर्ट्स लॉ आला, त्याच्यामध्ये वेक्टर लॉ पाहिला आपण, त्याचं मॅग्निट्यूड पाहिलं, त्याची डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. Then using Ampere's law, magnetic field due to various arrangement of conductor. In that if conductor is straight, long किंवा इन्फायनाइट जर घेतला आपण तर म्यू नॉट I अपॉन 2 पाय A होतं. सेंटर ऑफ सर्कलला पहा, लक्ष द्या, फॉर्म्युले सर्व रिव्हिजन आहे का आपली. लॉंग, स्ट्रेट, इन्फायनाइट म्यू नॉट I अपॉन 2 पाय A. शॉर्ट, फायनाइट φ1 आणि φ2 असेल तर म्यू नॉट I अपॉन 4 पाय A साइन φ1 प्लस साइन φ2. सेंटर ऑफ सर्क्युलर कॉइल म्यू नॉट I upon 2r. On the axis of circular coil म्यू नॉट I upon 2r square in bracket r square plus x square raised to 3/2. Right? Again, axis वरती पाटील सरचा जो करंट चालू आहे, कोणता साऊंड, वेव्ह अँड साऊंड, तिथेपर्यंत असणार. वेव्ह आणि साऊंड जेवढं शिकवलंय तेवढं चॅप्टर. ठीक आहे ओमकार.
पाटील सरनं जेवढं शिकवलं वेव्ह अँड साऊंड तिथपर्यंत असणार. तर याच्यामध्ये पहा ऍक्सिस साठी झालं. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की सिलेंड्रिकल कंडक्टर असेल तर हॅलो सिलेंडर असल्यानंतर तिथे 0 घ्यायचं. सॉलिड पार्ट मध्ये r² एक्स्ट्रा टर्म लावायचे. आउटसाइड आपला हा सेम फॉर्म्युला राहणार. आणि जर डबल म्हणजे सेमी हॅलो किंवा सेमी सॉलिड जर असेल तर तिथे एक्स्ट्रा टर्म काय लावणार, r² - r1² अपॉन r2 - r1². r1 इज अ रेडियस ऑफ हॉलो पार्ट, r2 इज अ रेडियस ऑफ सॉलिड पार्ट. राईट. हे छोटे छोटे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे कृपया करून. परत थीटाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झालं मॅग्नेटिक फील्ड विषयी आपण पाहिलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. त्याची डायरेक्शन कशी असते आपण पाहिलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड विथ कंपेरेटिव्ह आपण इलेक्ट्रिक फील्ड जर कम्पेअर करत करत गेलो तर पहा लक्षात घ्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स वगैरे सर्व आपण डिस्कस करूया मॅग्नेटिझम मध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे इथे की जिथे जिथे ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक फील्ड ऍक्ट होते त्याच पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड सुद्धा ऍक्ट होते. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इक्विव्हॅलेंट जो गॉस लॉ पाहिला होता सिमिलर आहे अँपियर्स लॉ सोबत. तिथे गॉस लॉ युजिंग करून आपण व्हेरियस ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काढली होती, इथे मॅग्नेटिक फील्ड काढलेली आहे. बर, त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, त्याच्यानंतर आपण काय करतो आता की पहा इफ द चार्ज इज प्लेस्ड ऑन मॅग्नेटिक फील्ड. आता हा कम्प्लिटली एक वेगळा बीट सुरू होत आहे. इथपर्यंत सेम पाहिलं आपण मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड पाहिली. पण आता याच्या पुढे जो आहे तो लक्षात घ्या. जस्ट मिनिट मला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर आपल्याला पहा याच्यामध्ये आता अजून एक याच्यामध्ये ऍड करायचं राहिलं मला की सॉलेनाइड आणि टोराइड साठी सुद्धा आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत विथ डेरिव्हेशन. सॉलेनाइड साठी μ0 ni वेअर n इज अ नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आणि टोराइड सुद्धा सेम μ0 ni, फक्त तिथे पण नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असतं. पण टोराइडची लेंथ 2πr घ्यायची आणि सॉलेनाइडची लेंथ टोटल l घ्यायचं आणि सॉलेनाइडच्या एंडला b/2 एवढी मॅग्नेटिक फील्ड असते. हे पण पाहिलेलं आहे आपण. नाव हेडिंग पहा याच्यामध्ये काय असणार आता. मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर चार्ज ठेवला, पहा लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर चार्ज ठेवला तर त्याच्यावरती इलेक्ट्रिक फोर्स लागतो Q × E असा फॉर्म्युला पाहिला असेल. सो मॅग्नेटिक फोर्स ऑन चार्ज पार्टिकल आपल्याला पाहिजे. आता मॅग्नेटिक फोर्स ऑन चार्ज पार्टिकल. मॅग्नेटिक हेडिंग टाका मॅग्नेटिक फोर्स ऑन चार्ज पार्टिकल. आता एक तुम्हाला आपण जेव्हा करंट इलेक्ट्रिसिटी लर्न करत होतो तिथं मी सांगितलं होतं बघा की चार्ज पार्टिकल वरती जरी स्टेशनरी असला तर तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लागतो. जर चार्ज पार्टिकल जर स्टेशनरी असेल तर तिथं इलेक्ट्रोफील्ड लागतो. पण वेन चार्ज इज मुव्हिंग जेव्हा मी सांगितलं होतं त्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक ऍज वेल ऍज मॅग्नेटिक फोर्स आपण कन्सिडर केलं होतं त्यावेळेस जर आठवत असेल तर. तर आता आपल्याला मॅग्नेटिक फोर्स काय असतो त्याच्यावर हे पाहायचंय. पण हा मॅग्नेटिक फोर्स केव्हा येतो पिक्चर मध्ये, जेव्हा चार्ज इज मुव्हिंग. चार्ज स्टेशनरी जर असेल तर तिथे मॅग्नेटिक फोर्स येणार नाही. चार्ज कसा असला पाहिजे, मुव्हिंग असला पाहिजे. देअरफॉर वी विल कन्सिडर चार्ज इज मुव्हिंग विथ वेलोसिटी v. Then if q charge is moving with velocity काय घेतलं मी, v घेतलेला आहे. इन मॅग्नेटिक फील्ड b घेतलं तर त्याच्यामध्ये जो त्याच्यावर लागणारा जो मॅग्नेटिक फोर्स आहे, लक्षात घ्या हा जो फोर्स कोणता पाहत आहोत आपण, मॅग्नेटिक फोर्स ऑन मुव्हिंग चार्ज किंवा चार्ज पार्टिकल. पण हा चार्ज पार्टिकल कसा असला पाहिजे, मुव्हिंग असला पाहिजे. सो मॅग्नेटिक फोर्स इज गिवन बाय, जर वेक्टर जर फॉर्म्युला तुम्हाला पाहायचा असेल
क्यू चार्ज हे स्केलर क्वांटिटी आहे, मग दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असला पाहिजे, कारण ही सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. देअरफॉर क्यू डॉट व्ही क्रॉस बी, where v is a velocity of the particle and b bar is the magnetic field of the, म्हणजे त्या चार्ज कोणत्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होत आहे ते आहे मॅग्नेटिक फील्ड. हा फॉर्म्युला वेक्टर मध्ये आहे, लक्षात घ्या की व्ही क्रॉस बीच घ्यायचं आपल्याला. व्ही क्रॉस बी, तुम्हाला क्रॉस प्रोडक्टचं महत्व माहिती असेल की व्ही क्रॉस बीच का म्हणजे उलट नाही जमत, बी क्रॉस व्ही नाही जमत, कारण त्याच्यामध्ये डायरेक्शन जी असते एफ बारची ते याच्यावरून घेतली जाते. और यू कॅन राईट द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. काय येणार सांगा बरं मला. मॅग्निट्यूड जर लिहायचं असेल मला, मॅग्निट्यूड जर लिहायचं असेल तर जेव्हा क्रॉस प्रोडक्ट साठी आपण काय वापरतो, व्ही बी. हा चला बोला लवकर, लवकर बोला. क्रॉस प्रोडक्ट आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, तर क्यू व्ही बी काय असणार, साइन थिटा असणार. वेअर 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 थिटा इज अँगल बिटवीन व्ही अँड बी, किंवा व्ही बार आणि बी बार म्हणूयात. व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड मधला जो अँगल आहे तो म्हणजे याच्यामध्ये थिटा आहे. सो राईट इट डाऊन. याच्यामध्ये आपण पाहूया, याच्या वेगवेगळ्या केसेस वगैरे डिस्कस करायचे आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये. आधी सुरुवातीला लिहून घ्या. काय लिहून घेणार, वेन चार्ज पार्टिकल क्यू इज मुव्हिंग. लिहा, वेन चार्ज पार्टिकल क्यू इज मुव्हिंग, when charged particle q is moving in magnetic field b, in magnetic field b, in magnetic field b, then force acting on a particle, then force acting on a particle then force acting on a particle F is given by, then force acting on a particle F is given by F bar is equal to Q into V bar cross B bar. दुनिया काय लिहिलात, एफ बार इज इक्वल टू क्यू व्ही बार क्रॉस बी बार. त्याच्या खाली मॅग्निट्यूड वाला फॉर्म्युला लिहा, एफ इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा. एफ इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा. आणि तिथे लिहा वेअर थिटा इज अँगल बिटवीन व्ही बार अँड बी बार. वेअर थिटा इज अँगल बिटवीन व्ही बार अँड बी बार.
लक्षात घ्या की मॅग्नेट्यूड जे आहे आपण मॅग्नेट्यूड जे आहे ते आपण फॉर्म्युला क्यू व्ही बी साइन थिटा करणार आहोत. आता व्ही बार क्रॉस बी बार, मग आपल्याला फोर्सची जर डायरेक्शन पाहिजे असेल या चार्ज पार्टिकलवर कोणत्या डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होत आहे हे जर पाहिजे असेल आपल्याला, तर मग काय करावं लागणार, आपल्याला हाताचा वापर करावा लागणार. पुन्हा आपल्याला हाताचा वापर करावा लागणार. आणि तो हाताचा वापर कसा करायचा आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. केव्हा कोणता हात वापरायचा याच्याबद्दल तुम्हाला चांगलं माहिती असलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. सो आधीच आपण आता कुठे वापरला होता, उजवा हात वापरला होता कुठे, राईट हँड थंब रूल मध्ये. आता कोणता वापरायचा आहे, डावा हात वापरायचा आहे. कशामध्ये, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल म्हटलं जातं याला. कशासाठी वापरायचा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कशासाठी, टू फाइंड द डायरेक्शन ऑफ, कोणाची, डायरेक्शन ऑफ फोर्स. कोणता फोर्स आहे हा, मॅग्नेटिक फोर्स. कशावरती ऍक्ट होतो हा मॅग्नेटिक फोर्स, चार्ज वरती. पण चार्ज कसा असला पाहिजे, मुव्हिंग असला पाहिजे. क्लिअर आहे का, बघा बरं मी काय काय म्हटलं. आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल पाहत आहोत. कशासाठी, डायरेक्शन ऑफ फोर्स पाहिजे मला. कसला फोर्स आहे तो, मॅग्नेटिक फोर्स आहे. बर, मग मॅग्नेटिक फोर्स कोणावरती, चार्ज पार्टिकल, न्यूट्रल पार्टिकल. समजा एखादा मास आहे याच्यावरती चार्ज नाही आणि हे जर मॅग्नेटिक फील्ड मधून मूव्ह झालं तर याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार नाही. बट इफ दिस ऑब्जेक्ट हॅज अ चार्ज, हा जर चार्ज पार्टिकल जर असेल आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होत असेल विथ व्हेलॉसिटी, तर फोर्स लागणार. जर इथे हा मूव्ह होत नसेल आणि चार्ज आहे तरी सुद्धा फोर्स लागणार नाही. त्या गोष्टी आपण क्लिअर करून घेऊया परत एकदा. पण आता आपल्याला एवढं माहिती आहे की फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल कसा वापरायचा हे पाहूया आपण. तर याच्यामध्ये पहा की क्रॉस प्रोडक्ट आहे इथे आणि आपल्याला असं वापरायचंय, हे आधी वापरलंय का बघा बरं याच्यामध्ये, की मिडल फिंगर, फोर फिंगर अँड थंब असे स्ट्रेच करायचे, ते एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजेत. पहा, मिडल फिंगर, फोर फिंगर आणि थंब असे स्ट्रेच केले मी, एकमेकांना ते कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आपण आपला डावा वापरतोय. तर स्ट्रेच कसं करायचंय पहा, मिडल फिंगर व्हेलॉसिटी, फोर फिंगर मॅग्नेटिक फील्ड आणि थंब जो आहे तो याच्यामध्ये फोर्सची डायरेक्शन दाखवतो. म्हणजे जर आपण मिडल फिंगर व्हेलॉसिटीने जर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये घेतली आणि फोर फिंगर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये घेतली, तर जो थंब आहे तो आपल्याला फोर्सची डायरेक्शन दाखवतो. म्हणजे लक्षात कसं ठेवायचंय सर, लक्षात कसं ठेवायचंय, FBI. कारण आपल्याला अजून एकदा म्हणजे हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे हा, राईट पण वापरायचंय परत एकदा आपल्याला. ते कुठं वापरायचंय ते पण लक्षात ठेवतो मी. पण याच्यामध्ये FBI कसं लक्षात ठेवणार तुम्ही, फोर्स मॅग्नेटिक फील्ड, आणि इथे आय म्हणजे इथे करंट लक्षात ठेवा, इथे करंट. ठीक आहे, आय म्हणजे चार्जचा फ्लो आहे ना, चार्जचा फ्लो. तर असं लक्षात ठेवायची व्हेलॉसिटी. कारण अशाच पद्धतीचा एक दुसरा रूल पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, FBI. आणि मग डावा का उजवा सर, डावा का उजवा, डावा का उजवा. लेफ्ट केव्हा वापरायचा, लेफ्ट फोर्स साठी लेफ्ट वापरायचा. लेफ्ट कधी वापरायचा, वी आर फाइंडिंग द डायरेक्शन ऑफ द फोर्स, सो वी शुड यूज लेफ्ट हँड रूल. आणि लेफ्ट हँड असो किंवा राईट हँड रूल असो, ऑर्डर तर हे कुठे सेम असणार आहे, FBI. तुम्हाला कळेल मी असं का म्हणतोय, बरोबर आहे. ते एक अजून थोड्या टॉपिक नंतर आपल्याला वेगळा एक रूल पाहायचे, परत उजव्या हाताचं पाहिजे. त्याच्यामुळे कन्फ्युजन नको असायला. कसं, लेफ्ट, लेफ्ट मध्ये काय आहे, F आहे, म्हणून फोर्सची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी लेफ्ट हँड रूल करायचा. आणि मग ऑर्डर कशी असली पाहिजे, FBI. FBI लक्षात राहील का बघा बरं, FBI. क्लिअर आहे का, वापरून पाहू आपण नक्कीच. पण
लक्षात कसं ठेवणार, लेफ्ट आहे, लेफ्ट हँड केव्हा वापरायचा, फॉर फोर्स वापरायचा आहे. आणि तुमचं कसं असलं पाहिजे कॅल्क्युलेशन, 4 फिंगर, मिडल फिंगर आणि थंब, एफ डी आय फोर्स, मॅग्नेटिक फील्ड, आणि आय हे करंट साठी घेतलं आपण, व्हेलॉसिटी म्हणू शकता. क्लिअर आहे. आणि हे मी असं का सांगितलं हे तुम्हाला लगेचच आपण दुसरा रूल पाहते वेळेस तुम्हाला 2 रूल ने असे पक्के लक्षात असले पाहिजे. आता सध्या तरी एकच पाहतोय, आता तर कन्फ्युज होऊ नका. आपला डावा वापरायचा आपल्याला कशासाठी, फोर्स फाइंड करण्यासाठी. कसं करायचंय, एफ बी आय काय आहे की 4 फिंगर जी आहे, मिडल फिंगर जी आहे ते कोणाच्या डायरेक्शन मध्ये असली पाहिजे, मिडल फिंगर कोणाच्या डायरेक्शन मध्ये असली पाहिजे, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये. 4 फिंगर कोणाच्या डायरेक्शन मध्ये असली पाहिजे, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये. मग थंब कोणाच्या डायरेक्शन मध्ये असतो, थंब असतो फोर्सच्या डायरेक्शन मध्ये. क्लिअर आहे का सांगा मला. चला राईट. याचं स्टेटमेंट तुम्ही बुक मधून लिहून घ्या, तुमच्या बुक मध्ये दिलं असेल बोर्डाच्या. शॉर्ट मध्ये आपल्या नोट्स मध्ये काय लिहायचंय असंच लिहून घ्या, मिडल फिंगर व्ही बार, 4 फिंगर बी बार आणि थंब एफ बार. आता कारण म्हणजे माणसाची प्रगती हातावरच झालेली आहे ना. म्हणजे हा थंब असा कुठेही जाऊ शकत होता, जे की दुसऱ्या अॅनिमल मध्ये पॉसिबल नाहीये. आणि तिथूनच उत्क्रांती सुरू झाली. म्हणजे तुम्ही तर बायोवाले आहात, म्हणजे माहिती असेल काहीतरी इव्हॉल्युशन वगैरे स्टडी. मग हाताचा वापर पहा कसा कसा केला लोकांनी. लिहा हे शॉर्ट मध्येच लिहा, मिडल फिंगर व्ही बार, 4 फिंगर बी बार अँड थंब एफ बार. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे हा. एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल झाल्याशिवाय काही क्लिअर होत नाही. एक्झाम्पल तुम्ही काही म्हणा. ओके, असतात काही, असतात तिकडे लक्ष नसतं द्यायचं. मी भरपूर प्रयत्न करतो, मला जाऊ दे नका. ठीक, ओके चल. किडा आलता, मी बाहेर काढला. किडा आलता, किडा, मानवी किडा. ठीक आहे, ओके. सो याच्यामध्ये लक्ष घ्या, की सॉरी, आपण पाहतोय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कशासाठी वापरणार आहोत, टू फाइंड आउट द मॅग्नेटिक फोर्स ऑन मूव्हिंग पार्टिकल. इफ we have given the velocity of charged particle in this direction, suppose this velocity is 2 meter per second, right, and the magnetic field is in this direction, downward direction of 3 Tesla. So find out the magnitude and the direction of the magnetic force. चला बरं, चला एक पहिला प्रॉब्लेम आपण करूया. मॅग्नेटिक फोर्सची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करायचंय. मॅग्नेट्यूड फोर्स, मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करायचं. आधी मॅग्निट्यूड वाला फॉर्म्युला काय, फॉर्म्युला क्यू व्ही बी साइन थिटा. सर क्यू तुम्ही दिलाच नाही, चला क्यू काय घेऊया आपण, क्यू इज इक्वल टू
12 कुलम घेऊया तुमच्यासाठी. ओके चलो. तर याच्यामध्ये डी डाऊनवर्ड नाही रे, बी डाऊनवर्ड दिले. पहा लक्ष द्या, क्यू किती येणार, मॅग्निट्यूड काढतोय आधी. मॅग्निट्यूड साठी कोणता फॉर्म्युला आहे, क्यू बी बी साइन थिटा. क्यू किती आहे 12, बी किती आहे 2 आणि बी किती आहे 3. साइन थिटा किती आहे सांगा बरं मला. थिटा किती घ्यायचा, थिटा किती घ्यायचा. थिटा इज द अँगल बिटवीन व्हेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड. देअरफॉर वी शुड टेक थिटा राईट. थिटा इज 90 डिग्री. साइन 90 किती होणार, साइन 90 किती होणार 1 होणार. म्हणजे हा गुणाकार आला पाहिजे आपल्याला. हा गुणाकार किती येतो 72 न्यूटन. फोर्स मॅग्निट्यूड किती आलं 72 न्यूटन. राईट. मॅग्निट्यूड पर्यंत क्लिअर आहे का, मॅग्निट्यूड पर्यंत क्लिअर आहे का सर्वांना. ओके वेट 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 वेट, इथेपर्यंत क्लिअर आहे होय. तर याच्यामध्ये पहा लक्षात घ्या की असं काही म्हणून जाऊ नका. बर 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 ठीक आहे. लक्षात घ्या की व्हेलॉसिटी, आता फोर्सची डायरेक्शन आपल्याला कोणता वापरायचंय, फ्लेमिंग्स. तर डावाच वापरायचा, उजवा वापरले की डाव्याच्या अवघड होऊ शकतं. त्याच्यामुळे जिथं जे वापरायला सांगितलं तिथं ते वापरायचं. इथं कोणता वापरायचा आहे, डावा. डावा कसा वापरायचा सर, FBI हे जे 4 फिंगर आहे ते मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने. बरं मॅग्नेटिक फील्ड असं करावं लागेल मला, राईट. आणि त्याच्यानंतर जर व्हेलॉसिटी आहे, जे मिडल फिंगर आहे त्याला इकडे 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 घेऊन चला, इकडे इकडे. अरे बाप रे, माझा जो मानवी अंगुठा आहे, मानवी हाताचा अंगुठा, हे जर खाली केलं, हे जर इकडे आलं तर मला असं करावं लागतं. पहा व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इकडे. माझा अंगठा बाहेर चाललाय का मध्ये यायला, एवढंच प्रश्न पाहिजे मला. किधर है मेरा अंगठा. हा मग डायरेक्शन कशी येणार, आउटवर्ड येणार का इनवर्ड येणार भद्यांनो. डायरेक्शन ऑफ फोर्स विल बी. काय प्रॉब्लेम काय नाही, ज्यांनी चुकलंय त्यांना अजून अजून आपल्याला भरपूर, आपल्याला आपण जोपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम घेऊया. आलं, व्हेरी गुड. हा तेच सांगतो, एवढा वेळ झालं डावाच्या ऐवजी उजवा घेचाल, डावाच वापरायचंय. त्याच्यासाठी तर बोमलू बोमलू सांगितलं ना, लेफ्ट आणि फोर्स असं लक्षात ठेवा तुम्ही, लेफ्ट आणि फोर्स. अजून तुम्ही उजवा पाहिलाच नाही, आताच विसरायला लागले. ओके चलो, हे क्लिअर आहे. आता आता अजून एकदा अजून एकदा अजून एकदा अजून एकदा सर, मजा आली मजा आली मजा आली सर. ओके चलो, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आधी मॅग्निट्यूड फाइंड करायचं आणि नंतर डायरेक्शन फाइंड करायचं. ऐसा ऐसा हो रहा है. आधी मॅग्निट्यूड फाइंड करा, आधी मॅग्निट्यूड फाइंड करा. ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन दिली. मॅग्निट्यूड फाइंड केले की तुम्हाला बरं वाटन, जरासं कॉन्फिडन्स येईल आणि मग तुम्ही डायरेक्शन फाइंड बरोबर करायचा. त्याच्यामुळे आधी मॅग्निट्यूड पहा. चला बरं सर्वांनी टाका बरं, मॅग्निट्यूड यायला का सर्वांना. पहा एका विद्यार्थ्याने काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला, मी त्याला काढून टाकलंय.
याच्यामध्ये तो आलाय वाटतं, मला वाटते परत. काय करत होता रे तू? म्हणजे उगाचच. ठीक आहे, जाऊ दे, चला. तिथे लक्षच घालायचं नाही आपल्याला, काय करायचं. अजून पोराला सिरियस नाही याच नवल वाटतं मला. मॅग्नेट्यूड 12 आणि डायरेक्शन अपवर्ड. ओके. 0 काय टाकताय? 0 काय टाकताय? ओम शर्वरे. 0 कसं काय, मला नाही समजलं. -12 कैसे करने का है? पहले हम मैग्नीट्यूड निकालने। मैग्नीट्यूड कैसे निकालेंगे? फार्मूला है इसके लिए हमको। कौन सा फार्मूला है? क्यू वी बी साइन थीटा है। कैसे यूज करने का है? Q1, V कितना है? 2, B कितना है? 6, साइन कितना है? 90, कितना लू मैं? 1, 90 लो, 1 लो, फिर 12 हो जाएगा। अरे बाप रे। फोर्स मॅग्निट्यूड किती आलं? मॅग्निट्यूड विचारल्यानंतर त्याला मायनस नसलं पाहिजे, ठीक आहे. मॅग्निट्यूड आलेलं आहे 12 न्यूटन. आणि आता याचे डायरेक्शन. पहिली स्टेप आपल्याला डावा वापरायचा आहे. कसं वापरायचं आहे? व्हेलॉसिटी आणि बी ची डायरेक्शन क्रॉस आहे, म्हणजे मध्ये आहे. 4 फिंगर आपलं मध्ये गेलं पाहिजे. ओके सर, डिस्काउंट. तर व्हेलॉसिटी कुठे गेलं पाहिजे? व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे लेफ्ट आहे. आपलं मिडल फिंगर कुणीकडे आहे? सध्या राईटला आहे. कुणीकडे असलं पाहिजे? लेफ्टला असलं पाहिजे. कुणीकडे असलं पाहिजे? लेफ्टला. कुणीकडे असलं पाहिजे? लेफ्टला. कुणीकडे असलं? अरे बाप रे, किती अवघड आहे सर. एवढं अवघड आहे का? एवढं अवघड आहे का? व्ही ची डायरेक्शन इकडे आहे ना, लेफ्टला. व्ही ची डायरेक्शन कुणीकडे? लेफ्टला. मिडल फिंगर कुणीकडे असली पाहिजे? लेफ्टला. बरोबर आहे का नाही? आणि 4 फिंगर कुणीकडे असली पाहिजे? राईटला. अपवर्ड कसं यायला मला तेच कळणार आले तुमचं अजून. का अपवर्डच येते? हे बघा की, हे व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडं 4 फिंगर मध्ये. थंब कुणीकडे चालाय? तुमचा थंब काय उलट्या डायरेक्शन बसवलाय का? तुमचा थंब उलट्या डायरेक्शनला आहे का रे मित्रांनो? व्हेलॉसिटी लेफ्टला असलं पाहिजे, लेफ्टला आहे. हे बाहेर आहे सध्या, मध्ये असलं पाहिजे, मध्ये. थंब कुणीकडे आला? थंब कुणीकडे आला? अजून अपवर्ड कसा आलाय थंब, मला तेच कळत नाहीये तुमचा. इकडे, इकडे थंब. मानवी अंगुठे आहेत सर्वांना. डावा वापरा, परत उजवा नका वापरू. चला सर्वांनी, जेवढ्यांनी अपवर टाकलं होतं तेवढ्यांनी टाका परत डाऊनवर्ड. चला. आलं का? आता 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 आलं. ओके. और एक गलती से मिस्टेक हो गया सर, ये दिखने तो आसान दिख रहा है, लेकिन ऐसा ऐसा फिंगर नहीं हो रहा है सर, ऐसा 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 किधर भी हो रहा है सर. ओके सर, सो वी विल ट्राय वन मोर प्रॉब्लेम. राईट. ओके, आपण अजून एक घेऊया. कसं घेऊया आता? थोडस असं, अवघड काहीच नाही, अवघड काहीच नाही. दिसते का हे किती डिग्री आहे ते? इथं एफ ची डायरेक्शन आली डाऊनवर्ड आली. हा, इथे एफ ची डायरेक्शन डाऊनवर्ड आली. चलो पहिले मॅग्निट्यूड निकालो. काहीच अवघड नाही, अवघड नसते ते. एका हाताचा तर खेळ आहे, ते पण डाव्या हाताचा खेळ आहे. मी तर फ्लेमिंगला असंच म्हणलो असतो, डाव्या हाताचा खेळ आहे.
काहीच नाही, प्रॅक्टिस करा, काही अवघड नाही जाणार. डाव्या हाताचा खेळ आहे, तुम्ही उगाच बसलाय. चला मॅग्निट्यूड सांगा आधी. मॅग्निट्यूड व्हेरी गुड 5. आम्ही काय तुम्ही काय, कसं असतंय, एफ इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थीटा असते. क्यू किती असते 1, बी किती असते 2, बी किती असते 5 इंटू साइन किती असते 30. साइन 30 ची व्हॅल्यू रे. राईट, व्हेरी गुड. फोर्स मॅग्निट्यूड किती आलं 5 न्यूटन. फोर्स मॅग्निट्यूड किती आलं 5 न्यूटन. इथपर्यंत आलेत का सर्वजण? इथपर्यंत आलेत का सर्वजण? इथपर्यंत आहेत का सर्वजण, का झोपले? झोपले का इथपर्यंत सर्वजण? आहेत 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 आहेत, आले 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 आले. आगे कैसे, आगे वाला कैसा है? ये 2 प्रॉब्लम तो ऐसे दिए सर, और तीसरे में बताए ऐसा कैलकुलेट करो और ये 30 डिग्री कैसे करे, ये कैसे करे? अब क्या करेंगे, अब क्या करेंगे, ये जो फोर्स है वो सिर्फ साइन कंपोनेंट की वजह से है, वेलोसिटी का साइन कंपोनेंट लिया है हमने. अगर मैंने वेलोसिटी को रिजॉल्व किया, इस तरफ आएगा v cos 30 और इस तरफ आएगा v sin 30. हाँ, ट्विस्ट में तो मजा आहे. सो मला एक सांगा, फोर्स हा कोणत्या कंपोनेंट मध्ये आहे? तुम्हाला फॉर्म्युला बघून सुद्धा कळायला पाहिजे की मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो व्हेलॉसिटीच्या कोणत्या कंपोनेंट मुळे आहे, व्हेलॉसिटीच्या कोणत्या कंपोनेंट मुळे आहे. किंवा आपण हे कसं वापरतोय की बी आणि व्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजेत. राईट, व्हेरी गुड. बी आणि व्ही एकमेकांना कसे असले पाहिजेत? परपेंडिक्युलर असले पाहिजेत. देअरफॉर द व्ही कॉस थीटा इज नॉट इम्पॉर्टंट इन दिस प्रॉब्लेम. याला कन्सिडर करलंच नाही आपण. इथं सुद्धा साईनच वापरलो. मग हा फोर्स कोणामुळे आहे? साइन. मग व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती घ्यायची? परपेंडिक्युलर कंपोनंट पकडायचा. बी ला परपेंडिक्युलर कोण आहे? साइन वाला आहे. बी ला परपेंडिक्युलर कोण आहे? साइन वाला. मग मी काय करणार आहे? ही व्हेलॉसिटीचे डायरेक्शन घेणार आहे. मिडल फिंगर शुड बी इन डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी, म्हणजे अपवर्ड व्हेलॉसिटी असली पाहिजे. बी ची व्हेलॉसिटी इकडे आहे, बी ची डायरेक्शन इकडे आहे. फोर्थ फिंगर इकडे गेलं पाहिजे, मिडल फिंगर वरती आलं पाहिजे. आला 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 आलं. फोर्थ फिंगर इकडे गेलं पाहिजे, मिडल फिंगर वरती गेलं पाहिजे. थंब कुणीकडे जातोय? राईट, थंब कुणीकडे जातोय? सो देअरफॉर फोर्सची डायरेक्शन काय येणार? फोर्सची डायरेक्शन काय येणार? राईट, व्हेरी गुड. येणार येणार. याच्यावरती प्रॅक्टिस करायचंय. सर्व प्रकारचे प्रॉब्लेम घेतोय आपण. डोंट वरी. काय कन्सिडर, या प्रॉब्लेम मध्ये काय कळलं आपल्याला? प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काहीतरी नवीन कळतंय. या प्रॉब्लेम मध्ये काय कळलं? व्हेलॉसिटीचा फक्त परपेंडिक्युलर कंपोनेंट महत्वाचा आहे. मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर कंपोनेंट महत्वाचा आहे. फिर से डायरेक्शन, फिर से एक बार रिपीट, एक बार पैसे कैसे 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 किया सर ने आपने? वेलोसिटी ही कन्सिडर करायची वर जाणारी, एवढं एवढं परफेक्ट आहे. वेलोसिटी वरती जाणारी फक्त कन्सिडर करायचे. हे इकडे तिरपी चाले असं कन्सिडर करायचंच नाही आता. म्हणजे आपल्याला हे कंपोनेंट काहीच महत्वाचं नाही. वेलोसिटीची डायरेक्शन कशी आली काहीच गरज नाही मला. फक्त आता काय पाहिजे मला? वेलोसिटी वर आणि मॅग्नेटिक फील्ड इकडे, एवढंच आहे. बर, मग काय करतो मी? फोर फिंगर जी आहे ती या डायरेक्शन मध्ये घेतो. घेतली. कोणता हात? डावा हात. इकडे घेतली. मिडल फिंगर अशी केली तर काय होतंय? व्हेलॉसिटीची डायरेक्शन डाऊनवर्ड पाहिजे, पण डाऊनवर्ड आहे का? नाही. कशी घ्यायचे? अपवर्ड घ्यायचे. मग मला हात कसा करावा लागेल? मग व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इकडे आहे. थंब पहा कुठे जाऊन बसला. आणि तुम्ही स्वतः करायचे. असं मी किती हात फिरवले तर काही कळणार नाही तुम्हाला तसं तर.
पण बी मध्ये जाणार आहे. राइट का? क्लियर आहे? क्लियर आहे? ओके सर. अब हम करेंगे. अब कितना ही फिरा के दो, कितना ही घुमा के दो, किती फिरवा, किती करा, आता मात्र आम्ही प्रॉब्लेम करणारच. कितीही फिरवा, कितीही. अरे बा, हात वाकडा होत नाही वय. त्याला सवय असली पाहिजे आहे का नाही याच्यामध्ये. आता पहा की आता कितीही फिरवावं सर, आता काहीच करू नका, फिरवा तुम्ही, फिरवा तुम्ही. बर, एवढं सोपं राहतंय का सर? तुम्ही आम्हाला करायला दिलं आणि सोपं दिलं आहे का नाही? एवढं सोपं राहतंय? हे तर आताच झाल्यासारखं वाटायलंय मला. लगेच डायरेक्शन काढतो मी. कितना भी घुमा के दो सर. काय काय सर, काय सर, इथं खरंच मायनस आहे का? इथं खरंच मायनस आहे, इथं खरंच मायनस आहे. चला परत मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आधी मॅग्निट्यूड तर काढा, मॅग्निट्यूड काढा आधी, डायरेक्शनचा विचार न करता. -30. मॅग्निट्यूड म्हणल्यावर मायनस नसतं रे, मॅग्निट्यूड असतं. तिथं साईन नाहीच घ्यायचं चार्जचं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आठवते का तुम्हाला? फोर्स Q1 Q2 तिथे विदाउट चार्ज घेतो आणि नंतर डायरेक्शनचा विचार करतो. किंवा F इज इक्वल टू Q इंटू E घेतो ना आपण, त्याच्यामध्ये कसं करतो? इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह चार्जला अलॉंग द इलेक्ट्रिक फील्ड घेतो, निगेटिव्ह चार्जला अपोजिट टू इलेक्ट्रिक फील्ड घेतो. तसंच करायचंय. आधी आपण काय करूया? मॅग्निट्यूड काढूया. F इज इक्वल टू Q V B साइन थीटा. सर इतना सिंपल प्रॉब्लेम दिया आपने. -3 नाही घ्यायचं, 3 घ्यायचं. V काय घ्यायचं? 5 घ्यायचं. B काय घ्यायचं? 2 घ्यायचं. साइन 91 येणार. 30 आलं हे. ओके, फोर्स आला 30 न्यूटन, मॅग्निट्यूड आलं 30 न्यूटन. आता डायरेक्शन. जर हे पॉझिटिव्ह असतं, हे जर पॉझिटिव्ह असतं तर आम्ही असं केलं सर, कारण तुम्ही पॉझिटिव्ह म्हणून सांगितलं होतं आम्हाला. 4 फिंगर इकडे आहे, 4 फिंगर इकडे आहे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन खाली आहे, डायरेक्शन खाली आहे, हे थंब आउटवर्ड याला, म्हणून आम्ही डायरेक्शन आउटवर्ड सांगितली सर. सर सर पण तुम्ही इथं गर्रकून फिरवलं होतं, इथं प्लस नव्हतं, इथं मायनस होतं. मायनसला बरोबर उलटी डायरेक्शन जर पुढे येत असलं तर मागे घ्यायचं, कारण चार्ज कसा आहे? मायनस. चार्ज कसा आहे? मायनस आहे. देअरफॉर वी विल, इफ द डायरेक्शन ऑफ फोर्स, असं जर आपल्या रूल नुसार जर पुढे येत असेल तर आपण मागे घेणार, कारण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा पॉझिटिव्ह चार्ज साठी डिफाईन केलेला आहे. सो किंवा तुम्ही असं कन्सिडर करू शकता, निगेटिव्ह चार्ज साठी व्हेलॉसिटी अपोजिट घ्यायची. पहा आपण काय लक्षात ठेवणार? निगेटिव्ह चार्ज साठी व्हेलॉसिटी अपोजिट घ्यायची, एवढं लक्षात ठेवायचं. कारण आपण फोर्सची बाहेर आउटवर्ड आले की आपल्याला कंट्रोल नाही लागत, लगेच आउटवर्ड गोल करतो. मग आपण घेतानाच काय करायचं? व्हेलॉसिटी फॉर निगेटिव्ह चार्ज शुड बी इन अपोजिट डायरेक्शन. जर इकडे व्हेलॉसिटी असेल तर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून मी वरच्या डायरेक्शनने व्हेलॉसिटी घेतली, आणि वरच्या डायरेक्शन मध्ये जर मी व्हेलॉसिटी घेतली सर, तर मिडल फिंगर वर चाललंय आणि 4 फिंगर या डायरेक्शनला चाललंय. आता माझा थंब इनवर्ड जात आहे, म्हणून आता आम्ही डायरेक्शन इनवर्ड सांगणार आहोत. चमकलं का? चमकलं का डोक्यामध्ये? परत एकदा पहा. का सगळं बरोबर होतं सर? 3 प्रॉब्लेम घेतलो, चौथा बरोबर सॉल्व्ह करणार होतो. इथं मायनस होतं, मायनसला काय ठरवलं आपण? याची व्हेलॉसिटी आपण निगेटिव्ह कन्सिडर करायची. व्हेलॉसिटी निगेटिव्ह चार्जचे पार्टिकल निगेटिव्ह कन्सिडर करायची. म्हणजे जर इकडे चालला तर इकडे घेतलं, मग 4 फिंगर इकडे आला आणि व्हेलॉसिटी वर गेली, थंब आपला मध्ये गेला, म्हणून इथे फोर्सची डायरेक्शन कशी असणार? राईट. मग तिथे लिहून घ्या निगेटिव्ह चार्ज साठी लिहून घ्या. फॉर निगेटिव्ह पार्टिकल टेक डायरेक्शन ऑफ व्ही अपोजिट, आणि संपलं. ठीक आहे. फॉर निगेटिव्ह पार्टिकल डायरेक्शन ऑफ
For negative particle, take direction of velocity opposite. लेक्चर कुठं बोर असतं का रे? ते होऊच द्यायचं नाही, आपण टेन्शनच नाही घ्यायचं. कधी चालला 1 तास काही कळ नाही मला तर. धीरे धीरे से फील होगा, है का नहीं? राईट. निगेटिव्ह पार्टिकलचं ते फक्त तुमच्यामुळं. चला लिहिलात का? निगेटिव्ह पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी घ्यायची आपल्याला? निगेटिव्हच घ्यायची किंवा अपोजिट घ्यायची, एवढं लक्षात ठेवलं. बर सर, मग आजच्या लेक्चरमध्ये काय लक्षात ठेवणार आहोत आम्ही काय लक्षात ठेवणार आहे? पहा आतापर्यंत काय झालं. घेऊ ना, अजून एक क्वेश्चन घेऊ नक्कीच. पण पहा काय काय झालं. चार्ज जर मुव्हिंग असेल मॅग्नेटिक फील्ड मध्ये तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. त्या फोर्स जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू Q इंटू व्ही बार क्रॉस बी बार. मॅग्निट्यूड आहे QVB साइन थिटा. आणि फोर्सची जी डायरेक्शन आहे ती कशी घ्यायची? फ्लेमिंगचा डाव्या हाताचा रूल वापरून. डाव्या हाताचा रूल काय सांगतो? 4 फिंगर, मिडल फिंगर आणि थंब एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजेत. If your forefinger shows the direction of magnetic field and middle finger shows the direction of velocity, then thumb shows the direction of force acting on particle. पण हे कोणासाठी आहे? पॉझिटिव्ह पार्टिकल साठी. निगेटिव्ह जर असेल तर आपण काय करेक्शन केले त्याच्यामध्ये? व्हेलॉसिटीच निगेटिव्ह घ्यायची. व्हेलॉसिटी निगेटिव्ह घेतली की फोर्सची डायरेक्शन बरोबर निघणार आपल्याला. राईट. अजून एक देऊ क्वेश्चन. चला अजून अवघड देतो. अजून हे जमलं की झालं, मग आपल्याला संपलं. हे जमलं की झालं, संपलंच. अजून इतना देर क्यों लग रहा है सर आपको? आपको इतना देर क्यों लग रहा है सर आपको? फक्त डायरेक्शन काढा. मॅग्निट्यूड जाऊ दे, मॅग्निट्यूड येतो तुम्हाला. आणि हा निगेटिव्ह पार्टिकल आहे. निगेटिव्ह पार्टिकल आहे. अरे पॅरेंट सोबत नका रे टीचिंग करत जाऊ, लेक्चर पाहत जाऊ. थँक्यू सांगा पॅरेंट्सला तसं. पण ठीक आहे, ओके चलो ठीक आहे. तर मॅग्नेटिक फील्ड डाऊनवर्ड डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. आणि व्हेलॉसिटी ऍट अन अँगल ऑफ 60 डिग्री आहे. ऍट अन अँगल ऑफ 60 डिग्री. सो व्हाईल कॅल्क्युलेटिंग मॅग्निट्यूड आपण तर घेणारच आहोत. काय घेणार आहोत? QVB साइन थिटा. पण इथे काय सांगितलं मी? निगेटिव्ह सांगितले. पार्टिकल कसा आहे? निगेटिव्ह आहे. पार्टिकल कसा आहे? निगेटिव्ह आहे. तर मग मी काय केलं असतं आधी? पहा इन्व्हर्ट म्हणताय का? बघूया, ट्राय करूया. आता मला गॅरंटी आहे की बऱ्याच जणांचं करेक्ट आला असेल. आणि हा सगळ्यात अवघड प्रॉब्लेम आहे. इनवर्ड आउटवर्ड काय पाहूया आपण. ठीक आहे. हे 60 याला परपेंडिक्युलर हा कंपोनंट व्ही साइन वाला आपल्याला कामाचा कोणता असतो? याला बी ला परपेंडिक्युलर वाला. एक इकडे कंपोनंट येणार, एक इकडे कंपोनंट आला. दोन्ही पैकी कोणता कामाचा आहे? हा वाला कामाचा आहे. मग मी फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल कसं वापरणार? ओमकार, की इकडे व्हेलॉसिटी आहे म्हणजे इकडे व्हेलॉसिटी आहे असं केलं असतं. पण इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल. व्हिडिओ लॅग होतोय का?
ट्विस्टिंग तर असणार आपल्याला, नो प्रॉब्लेम, ट्विस्टिंग तर आहेच, पण लक्षात घ्या की इकडे व्हेलॉसिटी आहे पण निगेटिव्ह सांगितलं आपल्याला, म्हणून मी याची व्हेलॉसिटी इकडे घेणार. निगेटिव्ह नाही, नाही निगेटिव्ह दिला की मी, इथं निगेटिव्ह पार्टिकल आहे सांगितलं की, निगेटिव्ह पार्टिकल आहे सांगितलं की, म्हणून तर निगेटिव्ह साठी गणित घेतलं तुम्हाला. ठीक आहे. सो व्हेलॉसिटीचे डायरेक्शन मी आता इकडे घेणार आहे, व्हेलॉसिटीचे डायरेक्शन मी इकडे घेणार आहे. 4 फिंगर खाली असलं पाहिजे कारण बी खाली आहे, व्हेलॉसिटीचे डायरेक्शन इकडे आहे, थंब ऑटोमॅटिकली माझं मध्ये जातोय, म्हणजेच इनवर्ड फोर्स असला पाहिजे. बस संपलं. हा सगळ्यात अवघड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. परत एकदा जेवढे प्रॉब्लेम घेतले तेवढेच तुम्ही स्वतः करून पहा. तुमचा हात हा मानवी हात आहे का नाही हे प्रूव्ह होईल तुम्हालाच, मग तुमच्यावरती कॉन्फिडन्स येईल. आपण जसं लेक्चर मध्ये डायरेक्शन, ठीक आहे, तर लेक्चर मध्ये जर डायरेक्शन ठीक आहे, लेक्चर मध्ये जसे डायरेक्शन काढल्यात तशाच डायरेक्शन आल्या पाहिजे. ओके. सो हे ट्विस्ट काय होतं, आपलं निगेटिव्ह पार्टिकल होता, याला परपेंडिक्युलर घेतला असता आणि अशीच डायरेक्शन घेतली असती जर पॉझिटिव्ह असता तर, पण निगेटिव्ह मुळे परत आपल्याला डायरेक्शन अपोजिट करावं लागली. मग इकडे घेतलं, व्हेलॉसिटी इकडे घेतली मी, 4 फिंगर खाली घेतला तर थंब माझा इनवर्ड जातोय, म्हणून फोर्स 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 फोर्स. अरे वा, वन मोर. ठीक आहे, तुम्ही स्वतः तयार करू शकता, असे किती पण करू शकता तयार. परत हा निगेटिव्ह पार्टिकल आहे. चला, मजा यायला लागली तुम्हाला तर काय त्याला. मला ऍक्च्युली थोडस एक डिस्कस करायचं होतं एक्झाम पर्यंत. चला, हे तुम्हीच सांगायचं मला. एकाच रेषेत आल्यास ती केस डिस्कस करणार आहे मी, त्याला तेच डिस्कस करायचं म्हणतोय मी. करूया आपण. हे सांगा पटकन, मला 1-2 मिनिटाचं बिट डिस्कस करायचं. चला पटकन. डाउनलोड आलं का आपण. व्हेलॉसिटी अशी आहे पण निगेटिव्ह पार्टिकल आहे, म्हणून मी लगेचच व्हेलॉसिटी अशी काढून घेतो आणि बी मध्ये गेलं पाहिजे, म्हणजे 4 फिंगर माझं हे बोट मध्ये गेलं पाहिजे. व्हेलॉसिटी इकडे असली पाहिजे कारण निगेटिव्ह घेतलंय, म्हणून माझा जो थंब आहे तो डाउनलोड आला पाहिजे. व्हेरी गुड. ठीक आहे. सो याच्यामध्ये कारण निगेटिव्ह पार्टिकल आहे, व्हेलॉसिटी मी इकडची दिली म्हणजे तुम्ही इकडली कन्सिडर करायला पाहिजे. सो व्हेलॉसिटी जर मी इकडली कन्सिडर केली आणि बी जर खाली घेतलं तर फोर्स इकडे यायला पाहिजे. व्हेरी गुड. ओके. तर याच्यामध्ये क्लिअर आहे का हे सर्वांना? चला, काही जर डाऊट असतील तर तुम्ही परत एकदा रिपीटेड क्वेश्चन पहा. एक वन मोर डाऊट पहा तुम्हाला पडला असेल आतापर्यंत की नेमकं कसं करायचं सर. आता या बीट मध्ये क्लिअर होईल. सर्व क्लिअर आहे. व्हेरी गुड. ओके. वेन द फोर्स ऑन पार्टिकल इज 0. फोर्स 0 केव्हा केव्हा होऊ शकतो आपला फॉर्म्युल्यानुसारच पाहणार आहोत. मॅथमॅटिक आपण काहीच अंदाज लावायचा नाही. एवढं सारं डिस्कवरी आपण ऑलरेडी करून ठेवलेली आहे सायंटिस्टने. बरोबर आहे का नाही? सो एफ इज इक्वल टू काय आहे? क्यू व्ही डी साइन थिटा. एफ इज इक्वल टू काय आहे? लक्ष द्या. आता 1-2 मिनिटाचा कन्सेप्ट आहे, लगेचच समजून जाईल. याच्यावरती थेरॉटिकल क्वेश्चन असू शकतो की क्यू व्ही बी साइन थिटा. तर हे फोर्स केव्हा केव्हा 0 होईल सांगा बरं मला. केसेस वेन एफ इज 0. काय असू शकतो? जर क्यू 0 असला तर फोर्स 0 होणार. त्याच्यानंतर व्ही 0 असेल तर फोर्स 0 होणार. त्याच्यानंतर बी 0 असेल तर फोर्स 0 होणार. आणि त्याच्यानंतर साइन थिटा जर 0 असेल तर फोर्स 0 होणार. या 4 केसेसमुळे 0 असू शकतो. आता हे तुम्हाला ऑलरेडी कळायला पाहिजे. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो केव्हा केव्हा 0 असतो जर न्यूट्रल असेल. जर फक्त मॅग्नेटिक फोर्स कशावरती लागतो? फक्त चार्ज पार्टिकल वरतीच लागतो. मॅग्नेटिक फोर्स फक्त चार्ज पार्टिकल वर लागतो. जर चार्ज 0 असेल तर हा पूर्ण फोर्स काय होणार आहे? 0 होणार आहे. पहिली गोष्ट क्लिअर आहे? चला पटकन, पहिली गोष्ट क्लिअर आहे का? त्याच्यानंतर व्हेलॉसिटी जर 0 असेल, व्हेलॉसिटी जर 0 असेल म्हणजेच काय? जर पार्टिकल स्टेशनरी असेल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, व्हेलॉसिटी 0 म्हणजे काय की पार्टिकल कसा असला पाहिजे?
स्टेशनरी असेल तरी सुद्धा मॅग्नेटिक फोर्स 0 असतो. चार्ज 0 जर न्यूट्रल असेल तरी सुद्धा फोर्स काय असतो? 0 असतो. किंवा जर मॅग्नेटिक फील्ड जर नसेल, मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? ॲब्सेंट आहे, तेव्हा सुद्धा फोर्स किती असतो? 0 असतो. आणि लास्ट हे पण लक्षात असलं पाहिजे तुमच्या, जेव्हा साइन थिटा 0 म्हणजे थिटा इज इक्वल टू 0 म्हणजेच थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे कोणातली डायरेक्शन सेम? व्ही आणि बी मधला अँगल 0. व्ही आणि बी मधला अँगल 0 म्हणजे व्ही आणि बी ची डायरेक्शन जर सेम असेल, व्ही आणि बी ची जर डायरेक्शन सेम असेल तर फोर्स 0 येतो. व्ही आणि बी ची डायरेक्शन जर सेम असेल तरी सुद्धा त्याच्यावर फोर्स 0 येतो. म्हणून आपण कॅल्क्युलेशन करताना त्याचा परपेंडिक्युलर कंपोनंट घेत असतो. परपेंडिक्युलर कंपोनंट घेत असतो. राईट? आय थिंक हे सर्व क्लिअर आहे. या केसेस लिहून घ्यायचं, म्हणजे पूर्ण फॉर्म्युल्यावरतीच आहे. हे 0, हे 0, हे 0 किंवा हे 0. राईट आहे का? फक्त याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की जरी व्ही आणि बी सेम डायरेक्शन मध्ये जरी असलं तरी त्याच्यावरती फोर्स 0च असणार आहे. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. मग उद्या बायोलॉजीचा पेपर असणार, चॅप्टर जे सांगितलं आहे तुम्हाला त्याच्यावरती. ठीक आहे. ओके, चलो बाय बाय एव्हरीवन. उद्या लेक्चर नसणार, उद्या फक्त बायोलॉजीचा पेपर आहे. ठीक आहे. ओके. एक्झाम सिलेबस रिव्हिजन चॅप्टर पहा. फिजिक्सच्या याला रिव्हिजन चॅप्टर नाही, पाटील सरचा एक जो चालू आहे करंट चॅप्टर आणि आपला एक करंट चॅप्टर जो चालू आहे, ते 2 चॅप्टर असणार. ठीक आहे. संडेला 2 चॅप्टर फिजिक्सचे जे चालू आहेत त्याच्यावरतीच एक्झाम असणार. राईट? क्लिअर आहे? आणि उद्यासाठी जो बायोचा केमिस्ट्रीचा वेन्सडेला असतो ना रे, वेन्सडेला असतो पेपर. राईट? सो तो त्यावेळेस एक रिव्हिजन आणि एक सर सांगतील त्यावेळेस. ओके, काही अडचण आहे का? क्लिअर आहे? उद्या बायोचा चॅप्टर, परवा दिवशी फिजिक्सचा पेपर असतो आपला संडेला. दोन्हीही करंट चॅप्टर येणार आहेत, पाटील सरचा एक आणि सर्व पेपरचे टाइम सकाळी 8 वाजता. सर्व पेपरचे टाइम सकाळी 8 वाजता. बायोचा पण टाइम सकाळी 8 वाजता. ओके, चलो बाय बाय एव्हरीवन.